जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच पार पडलेल्या पुरुष FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जर्मनीने या वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं आहे. जर्मनीने अंतिम सामन्यात स्पेन या देशाला हरून 8व्यांदा हे विजेतेपद पटकावलं आणि जर्मनीचं हे सलग दुसरं विजेतेपद आहे. याआधी हा वर्ल्ड कप 2023 मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस सुद्धा या वर्ल्ड कपचं विजेतेपद जर्मनीनेच पटकावलं होतं. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण ठरला? तर अमिरुल इस्लाम यांनी या स्पर्धेत सर्वाधिक 18 गोल केले आहेत. तसेच या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार नेदरलँडच्या कॅस्पर व्हॅन डर वीन यांना देण्यात आला, तर सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार जर्मनीच्या जॅस्पर डिट्झर यांना देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न, या वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक कोणत्या देशानं पटकावलं? तर यातील कांस्यपदक हे आपल्या भारतानं पटकावलं आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये अर्जेंटिना या देशाला हरून हे कांस्यपदक पटकावलं आहे. बरं, ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर ही या स्पर्धेची 14वी आवृत्ती होती. याचं आयोजन आपल्या भारतामध्ये चेन्नई व मदुराई या दोन शहरामध्ये करण्यात आलं. ही स्पर्धा 28 नोव्हेंबर रोजी सुरू झाली ते 10 डिसेंबर पर्यंत चाललेली आहे. यात जर्मनी विजेता, स्पेन उपविजेता, तर आपल्या भारताने तिसरं स्थान पटकावलं. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिले स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल प्रवासी जहाज कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? तर आता भारतातील पहिलेच स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल प्रवासी जहाज हे वाराणसी या शहरात सुरू करण्यात आलं. वाराणसीमध्ये काशीतील नमो घाट येथे हे जहाज लॉन्च करण्यात आलं आहे. हे जे जहाज आहे हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून या जहाजातून कोणत्याही प्रकारचा धूर सोडला जात नाही, त्यामुळे पोल्युशन सुद्धा कमी होईल आणि गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी भारत जो उपक्रम राबवत आहे त्याला सुद्धा याचा फायदा होईल. याआधी आपण हे पाहिलंच होतं की भारतातील पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचं उद्घाटन हे गुवाहाटी येथे करण्यात आलं. भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन छत्तीसगड. भारतातील पहिली मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग गुजरात. QR आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे पहिले शहर इंदोर. भारतातील पहिल्या खाजगी नेव्हिगेशन सेंटरचं उद्घाटन केरळमध्ये करण्यात आलं. भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद. तर भारताच्या पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचं उद्घाटन हे चेन्नईमध्ये करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? कोणता पुरस्कार आहे? तर गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्कार, व या पुरस्काराने आलिया भट यांना सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार ट्युनिशियातील अभिनेत्री हिंड साबरी यांच्यासोबत आलिया भट यांना प्रदान करण्यात आला. बरं, यंदाच्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर याचं आयोजन सौदी अरेबियातील जेद्दाह येथे करण्यात आलं व ही या फेस्टिवलची 5वी आवृत्ती होती. आता हा प्रश्न पहा. सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याने महाक्राईम OS AI लॉन्च केले? तर हे जे महाक्राईम OS AI आहे हे आपल्या महाराष्ट्रानं लॉन्च केलं आहे. आणि कोणत्या कंपनीच्या सहाय्याने हे महाक्राईम OS AI लॉन्च करण्यात आलं असं जर विचारलं तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या सहाय्याने याची सुरुवात करण्यात आली. सध्या नागपूरमधील 23 पोलीस ठाण्यांमध्ये हे कार्यरत असून आता महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास विचारण्यात येईल. लक्षात ठेवा महाक्राईम OS AI हे महाराष्ट्राने मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने सुरू केलं. ठीक आहे, आता इथे आपण महाराष्ट्राविषयी बोलत आहोत, तर महाराष्ट्राविषयी लक्षात ठेवा. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्तम राज्याच्या श्रेणीत महाराष्ट्राने पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. टाइम आउटच्या सर्वेक्षणानुसार आपली मुंबई हे आशियातील सर्वात आनंदी शहर ठरलं आहे व शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार मूल्य मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुणे येथे हेजिंग डेस्कची स्थापना केली. आणि अलीकडेच महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे आदिशक्ती हे अभियान देखील सुरू करण्यात आलेलं आहे. आणि पहिली चेरी कार्गो ट्रेन ही जम्मू काश्मीर ते आपल्या मुंबईपर्यंत धावलेली आहे. पुढील प्रश्न. बँकर्स बँक ऑफ द इयर पुरस्कार 2025ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर बँकर्स बँक ऑफ द इयर व या पुरस्काराने DBS बँकेला सन्मानित करण्यात आलं.
DBSचं फुल फॉर्म नोट करून घ्या. डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर असं याचं पूर्ण स्वरूप असून हा आशियातील एक आघाडीचा वित्तीय सेवा गट आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर सिंगापूर येथे या बँकेचं मुख्यालय आहे. आणि मित्रांनो, या बँकर मासिकाने प्रतिष्ठित बँक ऑफ द इयर अवॉर्ड 2025 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून बँक ऑफ बडोदा या बँकेला सन्मानित केलं. आणि ही जी बँक ऑफ बडोदा आहे ही एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचे की सध्या सार्वजनिक क्षेत्रात किती बँका आहेत. पुढील प्रश्न पहा. मित्रांनो, यंदा टाइम पत्रिकेने 2025 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून आर्किटेक्ट्स ऑफ द एआय ची निवड केली. आर्किटेक्ट्स ऑफ एआय म्हणजे एआय बनवणारे उद्योजक. आणि या आर्किटेक्ट्स ऑफ एआय मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे हेच आपल्याला सांगायचंय. तर पहा, तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल यात एलॉन मस्क, सॅम अल्टमन आणि लिसा सू या तीनही व्यक्तींचा समावेश आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, यंदा टाइम पत्रिकेने आपल्या पत्रिकेवर आर्किटेक्ट्स ऑफ एआयला स्थान दिलं असून या समूहात मागील वर्षी एआय क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. यात एकूण 8 व्यक्ती असून त्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. यात सॅम ऑल्टमन हे ओपन एआयचे सीईओ आहेत. डेमिस हसाबिस हे गुगल डीप माइंडचे सीईओ आहेत. हेन्सेन हुआंग हे एनव्हीडीआयचे सीईओ असून ते एआय चिपचे जनक म्हणून देखील ओळखले जातात. यात मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, लिसा सू, फेई फेली, एलॉन मस्क आणि डॉरिओ अमदोई या 8 व्यक्तींचा समावेश आहे. मित्रांनो, एक्झाममध्ये टाइम्सच्या पर्सन ऑफ द इयरवर नेहमी प्रश्न असतो. यावेळेस सुद्धा विचारण्यात येईल. तर एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार जगातील सर्वात मोठी रिटेल फास्ट पेमेंट सिस्टीम कोणती बनली? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका अहवालानुसार आपल्या भारताची UPI ही सिस्टीम जगातील सर्वात मोठी रिटेल फास्ट पेमेंट सिस्टीम ठरली आहे. जगातील रिअल टाइम पेमेंट व्यवहारापैकी 49% व्यवहारात UPIचाच वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतात 129.3 अब्ज व्यवहाराची नोंद झाली. आता तुम्हाला इथे कमेंटमध्ये UPIचा फुल फॉर्म सांगायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये किती शहरांचा समावेश करण्यात आला? तर नुकतेच आता युनेस्कोने आपल्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये 72 शहरांचा समावेश केला आहे. ही जी ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज यादी आहे ही 2013 पासून सुरू करण्यात आली. यात सध्या आता 91 देशामधील 425 शहरांचा समावेश आहे. आणि यंदा पहिल्यांदाच यात 12 देशांना स्थान देण्यात आलं आहे. मित्रांनो, युनेस्को या संघटनेने अलीकडेच आपल्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत भारताच्या दिवाळी या सणाला देखील स्थान दिलं आहे. व दिवाळी हा सण यात स्थान मिळवणारा भारतातील 16वा अमूर्त वारसा ठरला. युनेस्को विषयी हे नेहमी लक्षात ठेवा. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे. व याचे 12वे अध्यक्ष हे खालेद अल येनानी आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस कधी साजरा केला जातो? तर हा आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस दरवर्षी 12 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर अनअफोर्डेबल हेल्थ कॉस्ट वी आर सिक ऑफ इट अशी यावेळेची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. नीती आयोगाद्वारे कोणत्या राज्याला भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मिझोराम या राज्याला नीती आयोगाद्वारे आल्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं. मित्रांनो, मिझोराममध्ये एकूण उत्पादनाच्या 70% आलं हे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलं जातं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2025च्या UNEP आर्ट चॅम्पियन्स पुरस्कारामधील इन्स्पिरेशन अँड ॲक्शन श्रेणीतील पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.